नमस्कार, वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा स्कार्फ कसा बनवायचा हे पाहणार आहे। मी हा स्कार्फ दोन कलरमध्ये बनवला आहे, ऑरेंज आणि येलोमध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरमध्ये बनवू शकता, मोठा किंवा छोटा कसाही तुम्ही बनवू शकता। तर त्यासाठी मी हे दोन कलर वापरले आहेत आणि त्याची लांबी पहा। हे आपण बंद ह्याचे 12 इंच बनवलेले आहेत। त्याच्यानंतर आपण हे आतली बघूया। हे पहा, हे माझं 16 इंच झालेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त बनवू शकता। आणि याची रुंदी पहा, रुंदी याची 10 झालेली आहे। तुम्ही तुमच्या विणण्यावर आहे, कुणाची विण छोटी असते कुणाची मोठी असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या विणण्यावर आहे। आणि त्यासाठी मी ही 11 नंबरची सुई वापरलेली आहे। मी हा डबल क्रोशेटमध्ये बनवलेला आहे, तुम्ही हाफ डबल क्रोशेटमध्ये सुद्धा बनवू शकता। दिसायलाही खूप छान दिसतो। हे बघा, हा मी मोठा बनवलेला आहे, तुम्ही यातला छोटा पण बनवू शकता। जे नवीन विणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा सोपा आहे, त्यांना पटकन जमू शकतो। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण स्कार्फ बनवण्यासाठी हा ऑरेंज कलरचा धागा घेतलेला आहे आणि येलो कलरचा धागा घेतला आहे। तर आपण पहिल्यांदाच ऑरेंज कलरचा धागा घेऊया। आणि इथं माझ्या सुईचा नंबर आहे 11। हे पहा। तर आपण काय करायचं आहे, सुरुवातीला एक अशी नॉट बांधून घ्यायची। त्याच्यानंतर आपण 5 चेन घेणार, 1 2 3 4 5। आणि आपण डबल क्रोशेट घालू ना, तेव्हा पुढे 3 चेन घ्यायच्या, 8। आणि आता आपण 5व्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेणार, त्याच्यानंतरचा एक डबल क्रोशेट पुढच्या चेनमध्ये, त्याच्यानंतरचा एक डबल क्रोशेट, असे एकूण आपण 6 डबल क्रोशेट आपले होतील। हे पहा, 1 2 3 4 5 6, हे 6 डबल क्रोशेट झाले। त्याच्यानंतर पुन्हा आपण 3 चेन घेणार, पलटून घेणार बाजू आपण। आता आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, याप्रमाणे 6 डबल क्रोशेटवरनी 6, पुन्हा आपण 3 चेन घेणार, प्रत्येक डबल क्रोशेटवर एक, अशाप्रमाणे 6 डबल क्रोशेट होतील। हे 6 डबल क्रोशेट आपण करून घ्यायचे। हे सुरुवातीला आपण स्कार्फची पट्टी करून घेतो। तर हे पहा, असे आपण 6 डबल क्रोशेट करून घेऊया। हे आपण पट्टी मोठी करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते मी किती इंचाची पट्टी करते ती। हे पहा मैत्रिणींनो, आपण आता ही इतकी पट्टी करून घेतली आहे, जवळजवळ 12 इंच इतकी ही पट्टी आहे। हे पहा, इतकी आपण बनवून घेतली आहे। त्यामध्ये मला ही 20 राऊंड मी केलेले आहेत, सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 राऊंड केलेले आहेत। तुम्ही याच्यापेक्षा छोटी पण करू शकता, मी ही 12 इंचची केलेली आहे। आता आपण काय करायचं आहे, इथं आपण 3 चेन घ्यायचे, बाजू पलटून घ्यायचे। आता आपण ह्या दुसऱ्या डबल क्रोशेटवर आपण 2 डबल क्रोशेट घेणार,
पहिला आपला 3 चेनचा, नंतरच्या डबल क्रोशेटवर 2 घेतले, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर आपण 2 घेणार, त्याच्यानंतरच्या डबल क्रोशेटवर आपण 2 घेणार, पुन्हा आपण 2 घेणार आणि शेवटच्या डबल क्रोशेटवर आपण 1 डबल क्रोशेट घेणार आहे. हे टोटल आपले झाले किती 10 डबल क्रोशेट झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तेव्हा आता इथून आपला स्कार्फचा पॅटर्न सुरू होतोय. तर आता काय करायचं आपण, इथं आपण हे डबल क्रोशेट आपण वाढवत जायचं आहे. तर आता आपण काय करणार आहे, ह्या राऊंडमध्ये आपण डबल क्रोशेट नाही वाढवायचे. प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट घ्यायचा. हे पहा, म्हणजे आपले 10 डबल क्रोशेटवरनी 10 डबल क्रोशेट येतील. हे 10 डबल क्रोशेट झाले आपले. हे पहा, सुरुवातीला आपले 6 होते, नंतर आपण सुरुवातीला 1 डबल क्रोशेट, नंतर आपण मधल्या 4 डबल क्रोशेटवरनी 2-2 डबल क्रोशेट केले आणि शेवटला 1 डबल क्रोशेट घेतला. म्हणजे 6 डबल क्रोशेटवरनी आपले 10 झाले. पुन्हा 10 डबल क्रोशेटवरनी आपण 10 घेतले. आता 3 चेन घेऊन बाजू पलटून घ्यायची. घेऊन आपण बाजू आता पलटून घेतले. आता आपण करायचं आहे, हे 3 चेनचा पहिला डबल क्रोशेट झाला, त्याच्यानंतरच्या डबल क्रोशेटवर आपण 2 डबल क्रोशेट घेणार, त्याच्यानंतर आपण 1 डबल क्रोशेट घेणार, त्याच्यानंतरच्या डबल क्रोशेटवर आपण 2 डबल क्रोशेट घेणार. म्हणजेच आपण आता 2 1 2 1 हा पॅटर्न करायचा आहे. पुन्हा आपण इथं 1 घेणार, सुरुवातीला 3 चेनचा 1, नंतरला 2 घेतले आपण एकाच डबल क्रोशेटवर, त्याच्यानंतर पुन्हा आपण 1 घेतला. 2 1 2 1 असं घ्यायचं आहे आपल्याला. आणि शेवटच्या डबल क्रोशेटवर आपल्याला 1 घ्यायचा आहे. सुरुवातीला आणि शेवटला आपल्याला 1 1 डबल क्रोशेट घ्यायचा आहे. इथं आपण 3 चेन घेऊन बाजू पलटून घेऊया. एकूण आपले 14 डबल क्रोशेट झाले. आता आपण बाजू पलटून घेतले 3 चेन घेऊन. आता आपण 14 डबल क्रोशेटवरनी 14 डबल क्रोशेट घेऊया. इथं आपण कोणताही बदल करायचा नाही. 14 डबल क्रोशेटवरनी 14 घ्यायचे. या 14 डबल क्रोशेटवरनी आपण 14 डबल क्रोशेट करून घेऊया. आता 3 चेन घेऊन आपण बाजू पलटून घेऊया. इथून आपल्या स्कार्फला आता सुरुवात होत आहे. आता आपण पुन्हा 3 चेन घेतल्या. सुरुवातीला 1 डबल क्रोशेट, नंतरला आपण 2 घेणार. सेम हाच पॅटर्न 2 1 2 1, नंतर आपण 1 घेणार, पुन्हा आपण 2 घेणार, दोन 1 2 1 हा पॅटर्न असा घ्यायचा. फक्त आपण एकच लक्षात घ्यायचं, सुरुवातीला 1 डबल क्रोशेट आणि तेव्हा सुरुवातीला 1 आणि शेवटी 1 एकच घ्यायचा. इथं 2 2 घ्यायचे नाही. हे आपण पूर्ण पट्टी करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, आपला आता हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण काय करायचं, 3 चेन घेणार, बाजू पलटून घेणार. आता आपण इथं कोणतेही डबल क्रोशेट वाढवायचे नाही, त्यामुळे प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट घेणार. असे आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 1 डबल क्रोशेट घेऊया. आपले आता हे
20 डबल क्रोशेट झालेले आहेत. आता आपण इथं 3 चेन घेणार आणि बाजू आपण पलटून घेणार आहे. आता आपण 3 चेनचा पहिला झाला, नंतरचे आपले दुसऱ्या डबल क्रोशेटवर आपले 2 येणार, नंतरला 1 येणार, म्हणजे आपण 2 1 2 1 असं करणार आहे. इथं आपण डबल क्रोशेट वाढवतोय. हे पहा, पहिल्यांदा 3 चेनचा पहिला, नंतरचे 2 डबल क्रोशेट, पुन्हा 1 असं आपण पूर्ण घ्यायचं आहे आणि शेवटी आपण 1 डबल क्रोशेट घ्यायचा आहे. शेवटच्या आणि पहिल्या डबल क्रोशेटवर आपण एकच डबल क्रोशेट घ्यायचा आहे. तर हा राऊंड आपण कंप्लीट करूया. पहा मैत्रिणींनो, आपला आता हा राऊंड कंप्लीट झाला आहे. आपला इथं आता शेवटी 1 डबल क्रोशेट आला आहे आणि त्याच्यानंतर 2 1 आणि पुन्हा आपण शेवटच्या डबल क्रोशेटवर 1 घातला आहे. पुन्हा आपण 3 चेन घेणार, पुन्हा आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. इथं आपण डबल क्रोशेट नाही वाढवणार आहे. प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. पूर्ण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. आपला आता हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. हे आपले 29 डबल क्रोशेट झाले आहेत. आता पुन्हा आपण 3 चेन घेतले आहेत. 3 चेन घेतल्यानंतर सुरुवातीला आपण 3 चेनचा 1, नंतरच्या डबल क्रोशेट आपण 2 घालणार. आता आपण 1 डबल क्रोशेट घालणार, त्याच्यानंतर पण आपण 1 डबल क्रोशेट घालणार. म्हणजे आता आपण 2 1 1 हा पॅटर्न घेणार आहे. सुरुवातीला 3 चेनचा 1, नंतरला आपण 2 घातले, पुन्हा आपण 1 घेतला, पुन्हा दुसऱ्या डबल क्रोशेटवर 1 घेतला, असे आपण 2 1 1 हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे बघा, 2 1 1, पुन्हा 2 घ्यायचे, पुन्हा 1 1 डबल क्रोशेटवर 1 1 घ्यायचे, 2 1 1 असा राऊंड आपण हा कंप्लीट करायचा आहे. आता इथं आपण 2 घेतले, पुन्हा आपण 1 घ्यायचा, त्याच्यानंतर आपण 1 घ्यायचा, पुन्हा आपण 2 घ्यायचे, 2 1 1 असं करता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, आपला आता हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता 3 चेन घेऊन आपण बाजू पलटून घ्यायची. आता इथं आपल्याला डबल क्रोशेट नाही वाढवायचे आहे, तसंच ठेवायचं आहे सिंपल. त्यामुळे प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 1 डबल क्रोशेट घ्यायचं आहे. प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 1 डबल क्रोशेट घेऊया आणि हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. आपण एका राऊंडमध्ये डबल क्रोशेट वाढवले, त्याच्यानंतर एका राऊंडमध्ये आपण तसंच एकावर एक डबल क्रोशेट घेतलेला आहे, म्हणजे सिंपल ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण हा राऊंड आता कंप्लीट करून घेऊया. प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट घेऊन आपला आता हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण ह्या राऊंडमध्ये डबल क्रोशेट वाढवायचे आहेत. त्यामुळे 3 चेनचा पहिला, नंतरच्या आपण डबल क्रोशेटमध्ये 2 डबल क्रोशेट घालणार, पुन्हा आपण 1 डबल क्रोशेट घेणार दुसऱ्या डबल क्रोशेटवर, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट, म्हणजेच आपण आता 2 1 1 असा पॅटर्न घेणार आहे. 2 एकाच ठिकाणी घातले, त्यानंतर पुढच्या डबल क्रोशेटवर 1, त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 1, असं आता आपण हा पॅटर्न पूर्ण करूया. जसं आपण इथं केला 2 1 1, तसंच आपण इथं 2 1 1 2 1 1 असा पूर्ण पॅटर्न हा कंप्लीट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट असे आपण 2 डबल क्रोशेट 2 लाईन पूर्ण करून घेऊया. मैत्रिणींनो, आपण आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. इथं आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर 1 1 डबल क्रोशेट असे एकूण आपले 50 डबल क्रोशेट झालेले आहेत. आणि इथं आपण हा ऑरेंज कलरचा धागा कट करून घेतला आहे. आता तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कोणताही धागा लावू शकता. मी इथं येलो कलरचा धागा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही धागा लावू शकता. इथं आपण एक नॉट लावून घ्यायची, जेणेकरून आपला धागा सुटणार नाही.
आता इथं आपण 3 चेन घ्यायच्या. आपण आता बाजू पलटून घ्यायचे. आपण पलटून घेतले. इथं पण आपण आता इथून पुढे आपण 50 डबल क्रोशेटवर आणि 50 डबल क्रोशेट होतील असे प्रत्येक डबल क्रोशेटवर आपण एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. हे पहा, प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. तर आपण कोणतेही डबल क्रोशेट वाढवणार नाही. फक्त आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घ्यायचं आहे. असं आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट घेऊया आणि हे डबल क्रोशेट पूर्ण करून घेऊया. आपण आता हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलं आहे. हे 50 डबल क्रोशेटवरनी मी 50 डबल क्रोशेट घालून घेतले आहेत. आता आपण पुन्हा 3 चेन घेऊन बाजू पलटून घेतलेली आहे. आता आपण सेमच पॅटर्न प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कलर चेंज करू शकता. तुम्ही एक ऑरेंज एक येलो केला तरी चालू शकतं किंवा तुम्ही प्लेन केला एकाच कलरमध्ये तरी पण चालू शकतं, तुमच्या आवडीनुसार. इथं आपण 2-2 राऊंड करणार. येलो कलरचे 2, ऑरेंज कलरचे 2 असे करणार आहे. तुम्हाला जर सिंगलमध्ये करायचं असेल तुम्ही सिंगलमध्ये पण करू शकता. आता हाच राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असे आपण 50 डबल क्रोशेटची ही लाईन पूर्ण करून घेणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण धागा चेंज करून ऑरेंज कलरचा घेणार आहे. तुम्ही सिंगल घेतला एक कलर तरी चालू शकतं किंवा वेगवेगळ्या कलरच्या लाईन घेतला मध्ये तरी चालू शकतं. तुमच्याकडे जसे कलर अवेलेबल असतील तसे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता आपण ही लाईन पूर्ण करून घेऊया. अशा आपण एकूण 10 लाईन करून घ्यायचे आहेत. म्हणजे येलोच्या 10 आणि ऑरेंजच्या 10 असे एकूण 20 लाईन करून घ्यायचे आहेत. हे आपण करून घेऊया. आता आपण आता ही दुसरी लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यात कोणताही बदल करायचा नाही. आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असे आपण 20 लाईन करून घ्यायचे आहेत. ऑरेंज कलरच्या 10 येलो कलरच्या 10 अशा लाईन आपण करून घेऊया. याच्यानंतर आपण आता हा ऑरेंज कलरचा धागा जोडणार आहे. ह्या 2 करणार आहे. याच्यामध्ये कोणताही डबल क्रोशेट वाढवायचे नाहीत किंवा कमी करायचे नाहीत. सेम आहे तो पॅटर्न पुढं आपण कंप्लीट करून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, आता मी हे 22 राऊंड कंप्लीट केले आहेत. पहिल्यांदा मी 20 बोललेले पण 20 बोलून मला खूप छोटं वाटायला लागलं. थोडंसं मोठं करायचं होतं मला, म्हणून मी हे 20 राऊंड घेतलेले आहेत. हे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. तुम्ही कमी पाहिजे असेल कमी पण घेऊ शकता, तुम्ही 20 पण घेऊ शकता, पण मी 22 घेतले आहेत. आता आपण ह्याच्या पुढचं स्टेप बघूया. आता आपण जसं इथं वाढवत आलो, हे बघा जसं आपण इथं डबल क्रोशेट वाढवत आलो तसं आपण इथं आता कमी करत जाणार. आता आपण इथं हे बघा ही पूर्ण लाईन आपण आहे तशीच घेतली आहे, म्हणजे 22 याचीच आहे ना. त्याच्यानंतर आपण इकडं कमी कमी करत जाणार आहे. म्हणजे जसं आपण इकडं वाढवत आलो आहे त्याच पद्धतीनं आपण कमी कमी करत जायचं आहे. तर हे पहा माझं हे 8 इंचचं झालेलं आहे. हे पहा तुम्ही कमी पाहिजे तर कमी पण करू शकता. आता आपण इथं धागा चेंज करून घेऊया. आपण इथे आता धागा बदलून घेतला आहे आणि 3 चेन घेऊन आपण आता प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असंच करणार आहे. सेम प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. पूर्ण लाईन आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट करून घेऊया आणि याच्या पुढच्या लाईनमध्ये आपण डबल क्रोशेट कमी कमी करत जाणार आहे. त्यामुळे ही लाईन आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक करून घेऊ. आपण आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण इथं 3 चेन घेतले आहे सुरुवातीला.
आता आपण जसं हे पहा, आता आपण इथं जसं आपण घेतलं आहे 2 1 1 केलेलं आहे, हे बघा इथं आपण ह्या लाईनला 2 1 1 असा पॅटर्न केला आहे. तसंच आपण इथं करणार आहेत ना. आता आपण धागा सुईवर घ्यायचा, त्याच्या पुढच्या डबल क्रोशीटवर डबल क्रोशीट घ्यायचा, मग पूर्ण नाही घ्यायचा, अर्धा घ्यायचा. तर त्याच्या पुढच्या डबल क्रोशीटवर तसाच डबल क्रोशीट घ्यायचा आणि पूर्ण नाही घ्यायचा. आता ह्या तिन्हीमधून बाहेर काढायचा, म्हणजे आपण 2चा 1 केला. आता पुढच्या प्रत्येक एक एक डबल क्रोशीटवर एक एक 2 डबल क्रोशीटवरनी, म्हणजे 2 1 1. पुन्हा तसंच हे पहा, अर्धा घ्यायचा, इथं पूर्ण नाही घ्यायचा. तर दुसऱ्या डबल क्रोशीटवर पण आपण अर्धा घेणार आणि नंतर ह्या तिन्हीतून बाहेर काढायचा, म्हणजे 2चा 1. म्हणजे आपण इथं डबल क्रोशीट आता कमी कमी करत जाणार. आता पुढच्या 2 डबल क्रोशीटवरनी एक एक घेतला आहे. आता पुन्हा तसंच करायचं, 2 डबल क्रोशीटने अर्धा अर्धा घेऊन बाहेर काढायचा. पुन्हा एक एक, त्याच्यानंतर पुन्हा अर्धा अर्धा घ्यायचा 2 डबल क्रोशीटवरनं आणि पुन्हा त्यातून बाहेर काढायचं. अशा रीतीने आपण हे पूर्ण लाईन करून घेऊया. 2 1 1 असा पॅटर्न आपण केला. आपला आता हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता इथं आपण डबल क्रोशीट कमी कमी केलं आहे. आता आपण पुढच्या लाईनमध्ये प्रत्येक डबल क्रोशीटवर एक एक डबल क्रोशीट घेणार आहे, जसं आपण इथं केलेलं आहे. एका लाईनमध्ये आपण डबल क्रोशीट वाढवले आहेत, दुसऱ्या राऊंडमध्ये आपण डबल क्रोशीट आहे तसेच ठेवले आहेत. तसेच आपण इथं करणार आहे. एका राऊंडमध्ये डबल क्रोशीट आपण कमी कमी करणार आहे आणि एका लाईनमध्ये आपण डबल क्रोशीट आहे तेच ठेवणार आहे. त्यामध्ये ह्या राऊंडमध्ये आपण काय करायचं आहे, 3 चेन घेतलेत मी. आता प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट असं आपण हा राऊंड करून घेऊया. प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट असं आपण पूर्ण लाईन करून घेऊया. आपण आता ही ओळ पूर्ण करून घेतली. आता आपण 3 चेन घेऊन बाजू पलटून घेतले. आता आपण काय करणार इथं, आता आपण इथं डबल क्रोशीट कमी करणार. त्याच्यामुळे आपण आता पुढच्या हे डबल क्रोशीटवरनी 2 डबल क्रोशीटचा एक डबल क्रोशीट करणार आणि त्याच्यानंतर आपण एक एक डबल क्रोशीट, म्हणजे इथं पण आपण 2 1 1 असं करणार आहे. हे पहा, हा आपण अर्धा डबल क्रोशीट घेतला, पुन्हा अर्धा डबल क्रोशीट त्याच्यातून बाहेर काढला. त्याच्यानंतर एक एक, हे पहा पहिला 3 चेनचा, नंतर आपण दोन्हीचा 1 केला, नंतर एक एक डबल क्रोशीट, पुन्हा दोन्हीचा 1 केला, पुन्हा एक एक डबल क्रोशीट, पुन्हा आपण दोन्हीचा 1 करणार. हा झाला आपला अर्धा डबल क्रोशीट आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशीटवर आपण अर्धा डबल क्रोशीट. हे पहा, आणि आपण आता त्या दोन्हीतून बाहेर काढणार एकदा सुई, असं आपण करणार. त्याच्यानंतर आपण एक एक डबल क्रोशीट, म्हणजे 2 1 1 असा हा पॅटर्न कंप्लीट करूया. त्याच्यानंतर पुन्हा आपण सिंपल लाईन ठेवणार, म्हणजे प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट ह्याच्या वरची लाईन. त्यामुळे आपण एकदा पूर्ण ही लाईन करून घेऊया. 2 1 1 असा आपण हा पॅटर्न करून घेऊया. सुरुवातीला आणि शेवटी आपण एक एकच डबल क्रोशीट घालणार. इथं एक डबल क्रोशीट आणि इथं 3 चेनचा एक डबल क्रोशीट. इथं काही बदल करायचं नाही, जसं आपण इथं केलेलं आहे. सुरुवातीला आणि शेवटी एक एक डबल क्रोशीट, तसंच आपण पूर्ण लाईन ही करून घेऊया. पहा मैत्रिणींनो, आपण आता हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे. आता आपण 3 चेन घेऊन बाजू पलटून घेतले. आता आपण इथं प्रत्येक चेनवर एक घालणार. आता आपण इथं कोणताही डबल क्रोशीट कमी करणार नाही आहे. आपण प्रत्येक डबल क्रोशीटवर एक एक डबल क्रोशीट घालणार आहे. असं आपण पूर्ण राऊंड करून घेऊया. प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट, जसं आपण इथं आपण कमी केलं, इथं आपण हाय तसंच ठेवलेलं. प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट, पुन्हा आपण इथं कमी केलं डबल क्रोशीट. आता याच्यावरती आपण एक एक प्रत्येक डबल क्रोशीटवर एक डबल क्रोशीट. हे पण असं आपण पूर्ण राऊंड करून घेऊया इथपर्यंत.
आपण आता हा राऊंड कंप्लीट करून इथं आलो आहे, 3 चेन घेतले आहेत. आता आपण ह्या राऊंडमध्ये कोणताही डबल क्रोशेट कमी केलेला नाही. आता आपण काय करणार, 3 चेन घेतल्या. आता आपण पुढचा डबल क्रोशेट अर्धा घेणार आणि त्याच्या पुढचा डबल क्रोशेट अर्धा. आता आपण इथं दोन्हीचा एक केला. त्याच्यानंतर पुढं आपण एक डबल क्रोशेट घेणार. त्याच्यानंतर आपण पुढचा डबल क्रोशेट अर्धा घेणार. आता आपण 2 1 1 असं करणार आहे आणि तिन्हीतून एकदा बाहेर काढला. त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर एकदा घेणार. त्याच्यानंतर पुन्हा आपण हे दोन्हीचा एक करणार. म्हणजे आपण पहिल्या डबल क्रोशेटवर अर्धा डबल क्रोशेट आणि नंतर आपण दुसरा आपण दोन्हीचा एक केला आहे. आता आपण पुढच्या एक डबल क्रोशेटवर एक. त्याच्यानंतर आपण दोन्हीचा पुन्हा एक करणार. हा अर्धा घेतला. नंतर पुढच्या डबल क्रोशेटवर हा अर्धा. हा दोन्हीचा एक झाला. नंतर आपण धागा खेचून घेणार तिन्हीतून एकदा. पुन्हा एक घेतला. पुन्हा आपण हे पहा 2 1 1 असा आपण हा पॅटर्न कंप्लीट करायचा आहे. हा अर्धा घेतला. पुन्हा हा अर्धा घेतला आणि तिन्हीमधून एकदा धागा बाहेर काढायचा असा आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. म्हणजे 2 1 2 1 असा हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. जसं आपण इथं वाढवलेले आहेत त्याचप्रमाणे इथं आपण कमी कमी करत चाललेलो आहे. असं आपण ही पूर्ण लाईन करून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे पूर्ण लाईन करून घेतल्यानंतर आपण दुसरी लाईन आपण सिंपल ठेवणार आहे. म्हणजे प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. हे आपण करून घेऊया. आता आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे. 2 1 2 1चा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता 3 चेन घेऊन बाजू पलटून घ्यायची आणि प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. आपण एका लाईनमध्ये डबल क्रोशेट कमी करतो, एकात आपण आहे तसे सेम ठेवतो. जसे आपण सुरुवातीला वाढवताना केलेले इथं एका लाईनमध्ये आपण वाढवायचो आणि एका लाईनमध्ये सेम आहे तसेच ठेवायचं. म्हणजे कोणतेही वाढवत नव्हतं त्यात. तसं आपण एका लाईनमध्ये कमी करणार, एका लाईनमध्ये आपण आहे तसे सेम डबल क्रोशेट करून घेणार. तसं आपण हा राऊंड आता करून घेऊया. हा राऊंड करून घेऊया. आपला आता हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण ह्या राऊंडमध्ये आपण डबल क्रोशेट कमी करणार आहे. जसं आपण इथं खालच्या राऊंडमध्ये केलेलं आहे. आता इथं आपण 2 1 1 हा पॅटर्न घेणार आहे. आता आपण इथं अर्धा पहिल्यांदा 3 डबल क्रोशेट घेतले 3 चेनचा. हे बघ पहिल्यांदा 3 चेनचा आपला पहिला डबल क्रोशेट झाला. त्याच्यानंतर आपण दोन्हीचा एक करणार. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या डबल क्रोशेटवर आपण अर्धा अर्धा डबल क्रोशेट घेतला. त्याच्यानंतर या तिन्हीमधून एकदा धागा बाहेर काढायचा. त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. त्याच्यानंतर पुन्हा आपण हे 2 डबल क्रोशेट एक करणार आहे. म्हणजे अर्धे अर्धे घेणार. पुन्हा त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. पुन्हा आपण इथं अर्धा डबल क्रोशेट घेतला. पुन्हा त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर अर्धा घेतला आणि आपण धागा बाहेर काढला. पुन्हा एक घेतला. म्हणजे 2 1 1 हा पॅटर्न आपण घेऊन हा राऊंड कंप्लीट करूया. आपण आता 2 1 2 1चा हा राऊंड कंप्लीट केला आहे. आता ह्याच्या पुढच्या राऊंडसाठी आपण 3 चेन घेतले आहेत. आणि हे पहा इथं आपला आता स्कार्फचा शेप आलेला आहे. जसा आपला हिता आलेला, जसा आपला हिता आहे तसा तो हितं पण आलेला आहे. आता 3 चेन घेतले आहेत. आता प्रत्येक डबल क्रोशेटवर आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचा. एका लाईनमध्ये आपण डबल क्रोशेट कमी करतोय, एका राऊंडमध्ये आपण सेम आहे तसे सिंपल ठेवतोय. आता हा राऊंड आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक असा कंप्लीट करून घेऊया. आता आपलं हा प्लेन रो कंप्लीट झालेला आहे. प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. 3 चेन घेऊन मी बाजू पलटून घेतले. आता आपण पुन्हा 2 1 2 1 हा पॅटर्न घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर 3 चेनचा पहिला झाला, नंतर दुसरा डबल क्रोशेटवर आपण अर्धा घातला, तिसऱ्या डबल क्रोशेटवर अर्धा आणि आपण दोन्हीचा एक करून घेतला आहे. त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर एक, पुन्हा आपण दोन्हीचा एक करून घेणार, पुन्हा एक डबल क्रोशेट, पुन्हा आपण दोन अर्धे करून घेणार, म्हणजे दोनाचा एक करून घेतला, पुन्हा एक डबल क्रोशेट, म्हणजे 2 1 2 1 असा पॅटर्न आपण करून घेतला. आता आपण 3 चेन घेऊन बाजू पलटून घेऊया. आता आपण नेहमीप्रमाणे हा राऊंड आपला सिंपल असणार. प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, प्रत्येक डबल क्रोशेटवर आपण एक एक डबल क्रोशेट करून घेऊया. आता आपण 3 चेन घेऊन बाजू पलटून घ्यायची. आता आपण इथे हे काय करणार बघा, सुरुवातीला 3 चेनचा एक झाला, नंतर आपण 2 आणि 3 म्हणजे दोन्हीचा एक करून घेतला. आता आपण तसेच करायचे, दोन्हीचा एक असे करून घ्यायचे. फक्त आपण सुरुवातीला आणि शेवटी एक एक डबल क्रोशेट घालणार, मधले आपण दोन्हीचा एक असा करून घेणार आहे. हे पहा, पुन्हा आपण 2 अर्धे घेणार आणि त्याचा एक करणार. आता आपण सुरुवातीला एक डबल क्रोशेट घेतला, त्यानंतर ह्या दोन्हीचा एक केला, ह्या दोन्हीचा एक केला, ह्या दोन्हीचा एक केला, 3 वेळा केला आपण. आता चौथ्या वेळेला आपण हा दोन्हीचा एक करून घेतला आणि शेवटी आपण एक डबल क्रोशेट करून घेणार. हे बघा, 1 2 3 4 आपण 4 वेळा दोन्हीचा एक करून घेतला आहे. शेवटी आणि सुरुवातीला आपण एक एक डबल क्रोशेट घातला आहे. आता आपल्याला हे 6 डबल क्रोशेट मिळालेले आहेत. प्रत्येक डबल क्रोशेटवर आता आपण एक डबल क्रोशेट घालणार. 2 3 चेनचा पहिला, नंतर 2 3 4 5 आणि हा एक 6, असे आपल्याला 6 डबल क्रोशेट मिळालेले आहेत. आता आपले 6 डबल क्रोशेट झाले आहेत. तसे आपण बघा दुसऱ्या साईडला 6 डबल क्रोशेटचा हा बेल्ट तयार केलेला आहे. हा बेल्ट तसंच आपण आता हा कंटिन्यू 6 डबल क्रोशेट, प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असा आपण हा बेल्ट तयार करून घेऊया. मित्रांनो, मी हा 12 इंचीचा बेल्ट बनवलेला आहे. हा 12 इंचचा बेल्ट माझा बनवून तयार केलेला आहे मी. यात मी 30 राऊंड घेतलेले आहेत. प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट असे 6 डबल क्रोशेट केले आहेत आणि असे 30 राऊंड मी करून घेतले आहेत. तुम्ही याच्यापेक्षा छोटा पण करू शकता. अशा पद्धतीनं आपला हा स्कार्फ तयार झालेला आहे. हे पहा, तुम्ही हा पॅटर्न वापरून तुम्ही छोटा पण बनवू शकता किंवा मोठा बनवू शकता. तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही बनवू शकता. करायला एकदम सोपा आहे आणि कमी वेळेत होतो. हे पहा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊन हा बनवू शकता किंवा एका कलरमध्ये बनवला तरी पण चालू शकतं. आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय शंका असतील तुम्हाला कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.